आज मिक्स कडधान्यांची भाजी बनवणार आहे। त्यासाठी आपण थोडासा ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया। हे व्यवस्थित असं ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला थोडंसं भाजून घेऊया। लसूण झाल्याच्या नंतर आलं पण ह्यातच टाकू आपण। आणि थोडं तेल टाकू। आता व्यवस्थित ह्याला परतून घेणार आहे। वाटण तयार केलेलं आहे आपलं। 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। आता फोडणी घालणार आहे भाजीला। 1-2 चमचे तेल घालणार आहे। त्यामध्ये थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून याला आपण व्यवस्थित त्यात टाकायचं। पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित ह्याच्यात जो मसाला चिटकलेला आहे तो संपूर्ण ह्या पाण्याबरोबर आपल्याला वापरायला मिळणार आहे। तर हे पाणी आपण टाकूया। आता व्यवस्थित मसाला तयार झाला आहे। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे तिखट, 1 चमचा तिखट आणि थोडीशी हळद, व्यवस्थित परतून झालेलं आहे। ह्यात जाणार आहे आता थोडंसं पाणी। एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवले मी। पाणी गरम केल्याच्या नंतर आपल्याला त्या भाजीमध्ये टाकायचं आहे। तोपर्यंत आपण मिरची टाकून घेतलेली आहे। आता मस्त ह्याला छान असं ढवळून व्यवस्थित असं परत त्याच्यावर झाकण ठेवू। तोपर्यंत पाणी गरम झालं आहे का ते पाहू। पाणी चांगलं आपलं गरम झालेलं आहे। गॅस बंद करणार आहे मी। उकळी फुटू द्यायची गरज नाही। गरम झालेलं पाणी
आपली भाजी तयार झालेली आहे. आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही पण अशी भाजी करून पहा, टेस्ट करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा.